सुरुवातीलाच बातमी नाशिकमधून। नाशिकच्या नामपुरात गेल्या 6 वर्षांपासून पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्यामुळे जनावरांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या दवाखान्यात 40 ते 50 गावांमधील शेतकऱ्यांची जनावरे उपचारासाठी येत आहेत, मात्र पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने विविध आजारांमुळे जनावरे मृत्युमुखी पडतात। यासाठी या दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरची मागणी येथील नागरिकांनी केली आहे। त्याचप्रमाणे इमारतीची देखभाल होत नसल्यामुळे दवाखान्याच्या इमारतीचीही दुरावस्था झाली आहे। नामपूर इंदिरानगरमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यात स्थानिक डॉक्टर नसल्या कारणाने इथं दवाखान्याची पूर्ण नासधूस चालू आहे, तोडफोड चालू आहे आणि नामपूरला 52 खेडे जोडल्या कारणाने इथं भरपूर पशु ट्रीटमेंटसाठी येतात, पण त्यांना सोय न मिळाल्या कारणाने पशूंची बी हानी होत आहे आणि शिवाय इथे राहणाऱ्या स्थानिक म्हणजे इंदिरानगरमधील काही लोकांनाही त्रास होत आहे। मग या कारणाने आम्हाला स्थानिक डॉक्टरांची फार गरज आहे, कारण जेणेकरून पशूंची ट्रीटमेंट ही चांगली होईल। माळशेज घाट परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। सततच्या पावसामुळे भाताची रोपे पिवळी पडली आहेत, तर खताची टंचाई देखील जाणवत असल्याने शेतकऱ्यांना फटका बसला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाची संततधार सुरू असून संततधार पावसाचा भात पिकालाही मोठा फटका बसला आहे। मी सध्या माळशेज घाट परिसरात आलेलो, आपण या ठिकाणी पाहू शकता सततच्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली भात रोपे ही खरं तर शेतात पिवळी पडलेली आहेत। जोराचा पाऊस असल्या कारणामुळे या ठिकाणी भात पिवळी पडलेले आहेत, परंतु त्यांना खत वगैरे मारण्यासाठी ते सुद्धा मिळत नाहीत। या ठिकाणी महाग झालेले आहेत आणि म्हणून या माळशेज घाटामध्ये जास्त पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे आणि ते अशी पिवळी वगैरे पडलेले आहेत, त्याच्यामुळं खत ही मिळणं मुश्किल आहे तिकडे। संततधार पावसामुळे भाताच्या रोपांना याचा मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात भात लागवड केलेली आहे, मात्र दुसरीकडे खतांच्या सुद्धा टंचाई जाणवत आहे। तर सततचं शेतात पाणी साचून भात रोपेही शेतकऱ्यांनी जी काही लागवड केली आहे ते शेतातच मरत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सुरत चेन्नई महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। धाराशिव जिल्ह्यातील 33 गावांचा या महामार्गामध्ये समावेश आहे। शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला। जिल्हाधिकारी यांचा फेरमोजणीचा आदेश असताना पण तो आदेश डावलून प्रारूप आवार करण्यात आले। त्यामध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते कोण भरून देणार? प्रशासन हे याविषयी एकदम म्हणजे हे ठरलेलं आहे, प्रभावी ठरलेलं या कारवाईमध्ये। तरी ही सगळ्या चुका दुरुस्त करून फेर आवार करावे व शेतकऱ्यांचे हे झालेले आर्थिक नुकसान भरून शेतकऱ्यांना न्याय द्यावा। आज आम्ही 10 कारखान्याच्या ऊसाच्या पावत्या जोडलेल्या असतानाही आमची शेती जिरायत दावलेली आहे आणि झाडं 10-12 वर्षाचे असतानाही त्यांनी रोपे अशी दावलेली आहेत। ही सगळ्या गोष्टीचा आमचा तीव्र विरोध असून लोणावळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे शहरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना पावसाचाही आनंद लुटता येणार आहे। पावसाच्या सरी अंगावर घेऊन पर्यटन करण्याचा वेगळा आनंद पर्यटकांना पावसाच्या हजेरीमुळे यावेळी मिळणार। पंढरपूरमध्ये मका पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, तर लष्करी अळीनं मका उत्पादक शेतकऱ्यांचा पीक संरक्षण खर्च वाढलाय। त्याचा चांगल्या उत्पादनावर परिणाम होतोय। अळी पानं खाते, त्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे। पानं जाळीदार होत आहेत, त्यामुळे पीक वाढीवर परिणाम होत असल्याचं सांगण्यात येत आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भागात मका पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचं पाहायला मिळालंय। औषध फवारणी करून देखील अळ्यांचा बंदोबस्त होत नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडल्यात। मावळमधील पवना धरणात 97.17% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। यामुळे आता पवना धरणातून 800 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे।
बातमी यवतमाळमधून. यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या शेतकरी न्याय यात्रेला सुरुवात झाली. वणी, मोरगाव त्याचप्रमाणे झरी या तालुक्यामध्ये या यात्रेचं नियोजन केलंय. तर कोळसा खाणीमुळे प्रदूषण होणारे अपघात, त्याचप्रमाणे दूषित पाणी या प्रश्नांसाठी ही शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली आहे.